नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या 90 बातम्यांचा आढावा टॉप 90 मधून. मुंबईमधील वरळीत हिट अँड रनच्या घटनेत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा ताब्यात. कार ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमीचा जबाब. मध्यरात्रीपर्यंत जुहूतल्या बारमध्ये पार्टी केल्याचे फोटो मिहिर शहाकडून इंस्टाग्रामवर अपलोड. पार्टीनंतर मिहिर शहा गाडी चालवत असल्याची शक्यता. कार ड्रायव्हर की मिहिर शहा चालवत होता, चौकशी सुरू. अपघाताच्या घटनेनंतर मिहिर शहा गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी गेला. वांद्रेत मित्राकडे जातो सांगून फोन बंद केला. पोलिसांचं एक पथक मिहिर शहा शोधासाठी वांद्रेकडे रवाना. कायद्याचा धाक राहिला नाही, आरोपीवर कठोर कारवाई करावी. वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंची मागणी. कायद्याचं पालन न केल्यास आणि चूक झाली असल्यास कारवाई करावी. वरळीतील हिट अँड रन प्रकरणात अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. वरळी अपघातात कोणालाही पाठीशी घालणार नाही. शिंदे गटाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय देणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. 302 अंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे, दोषीला आम्ही सोडू देणार नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. महायुती सरकारच्या पापाचा घडा भरला. पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कुणाच्या बापाचा घडा भरलाय हे जनता विधानसभेला ठरवेल. आम्ही जनतेच्या सन्मानाची योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर. उद्धव ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, याचा आनंद. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वमान्य तोडगा काढा. मी पाठिंबा देतो. आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा निर्णय घ्या. राज्यात आणि केंद्रातही प्रस्तावाला पाठिंबा देतो. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन. रॅलीत असल्यानं नंतर बोलतो. मनोज जरांगेंचा उद्धव ठाकरेंना निरोप. महाराष्ट्र लाचार गद्दारांचा होऊ देणार नाही, हिंमत हरणारा नाही. आम्ही लढणार आणि संभाजीनगर पुन्हा जिंकणार, म्हणजे जिंकणारच. शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा निर्धार. छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरेंनी राजू शिंदेंच्या हाती शिवबंधन बांधलं. राजू शिंदेंबाबत माझी नाराजी, मात्र ठाकरेंचा शब्द मान्य. राजू शिंदेंच्या प्रवेशावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. शिंदेंमुळे माझा दोनदा पराभव, उद्धव साहेबांचा निर्णय म्हणून सहन करणार असल्याची प्रतिक्रिया. खैरेंना भेटून त्यांची नाराजी दूर करणार. मी आधी भाजपमध्ये होतो, आता खैरे माझे नेते. खैरेंच्या नाराजीवर राजू शिंदेंची प्रतिक्रिया. एक विधानसभा 5 जणांना शब्द. उद्धवजी शब्द कसा पाळणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीचा बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरेंचा संकल्प मेळावा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आहे का? काँग्रेसनं आपणच मोठा भाऊ असल्याचं ठाकरे गटाला सांगितलं. उदय सामंत यांचा टोला. मनोज जरांगेंनी मागण्या पूर्ण झाल्या तरी लढावं. 288 मधील SC/STंच्या जागा सोडून इतर सर्व जागांवर गरीब मराठा उमेदवार द्यावेत. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. आम्ही काय गैरसमज पसरवला? फडणवीसांनी सांगावं. आमच्या आई बहिणींवर गोळ्या घातल्या, हे खोटं आहे का? जरांगे पाटलांचा सवाल. तर फडणवीसांनी भुजबळांचा ऐकून गुन्हे मागे घेतले नाही, जरांगे पाटलांचा आरोप. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर 288 पाडायचे. 288 पाडून नंतर मुंबईला जाऊ, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवतात, म्हणून ते सगळ्या सोयऱ्यांची गरज नाही म्हणतात. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं उत्तर. मराठ्यांना त्रास देणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा. परभणीतील सभेतून मनोज जरांगेंचा हल्लाबोल. ज्यांनी अशांतता निर्माण केली त्यांना शांतता रॅली काढण्याचा अधिकार आहे का? लक्ष्मण हाकेंची जरांगेंच्या शांतता रॅलीवर टीका.
मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक. मराठा व ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक. मनोज जरांगे पाटलांची उद्या नांदेडमध्ये रॅलीच्या पार्श्वभूमीवर उद्या नांदेड शहरातील शाळांना सुट्टी. शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आदेश. हिंगोलीच्या जवळा बाजारात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत. मराठा समाजाच्या वतीनं क्रेनने घातला फुलांचा हार. जरांगेंच्या मराठा शांतता जनजागृती रॅलीचा दुसरा दिवस. परभणीत मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत. सरकारनं छगन भुजबळांना आवरावं. मराठ्यांमध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. भगीरथ भालकेंकडून शरद पवारांकडे पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त. जिल्ह्यातील नेत्यांची चर्चा करून निर्णय घेऊ. शरद पवारांचं आश्वासन. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीच्या जास्त जागा काँग्रेस लढणार. मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होतं. आपण त्या खेचरला महाराष्ट्रात 40 वरून 9 वर आणलं. उद्धव ठाकरेंचा घणाघात. पण संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा गेल्याचं शल्य. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मला मुख्यमंत्री म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. चंद्रपुरातील सत्कार कार्यक्रमात वडेट्टीवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना. तर 200 आमदार निवडून आणण्याचाही निर्धार. अडचणीत वाढ होऊ नये म्हणूनच अजित पवार त्यांच्या गटात गेले. तिकडे त्यांचं सरकार आहे, त्यामुळे अजितदारांना मदत होणार. माजी मंत्री अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका. सरकारच्या काही लोकांचा डांबरमध्ये भ्रष्टाचार. जयंत पाटलांचा आरोप. तर आरडी सामंत कंपनीने केलेल्या कामाच्या चौकशीचीही मागणी. चुकीच्या माहितीवरून जयंत पाटलांनी विधानं करणं दुर्दैवी. जयंत पाटलांच्या डांबर घोटाळ्याच्या आरोपावर उदय सामंतांचं उत्तर. खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. निलेश लंके यांच्या नेतृत्वात शहरातून ट्रॅक्टर रॅली. कांदा आणि दुधाला भाव देण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन. अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंची महिलांसह ट्रॅक्टर रॅली. लंकेंच्या जनआक्रोश आंदोलनाचा तिसरा दिवस. इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा. सांगलीच्या शिराळ्यामधील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची दोषमुक्तता. 2008 साली मनसेनं केलेल्या आंदोलनाचा गुन्हा दाखल झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमेरिका दौऱ्यावर. सेलिब्रिटी क्रूजवर राज ठाकरेंचं वास्तव्य. क्रूजवरील मराठी भाषिक कर्मचाऱ्यांसोबत राज ठाकरेंचा संवाद. शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. मूळ तक्रारदारांची हायकोर्टात धाव. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भेट. शर्मिला पवार आणि योगेंद्र पवारही सोबत होते. तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी एकत्र. मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते. काटेवाडीत आल्यावर काकींची भेट घेते. काटेवाडीत दादांची माझी भेट झाली नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र. योगेंद्र पवार आणि शर्मिला पवारांचा पालखी सोहळ्यात सहभाग. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीत तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य. तर अजित पवार बारामती ते काटेवाडीपर्यंत पायी वारीतही झाले सहभागी. काटेवाडीत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं रंगलं मेंढ्यांचं रिंगण. तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सणसर इथे मुक्काम. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल. छत्रपती हायस्कूलच्या बालपथकानं लेझिम खेळण्याचा आनंद घेतला. आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू. भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे 25 जुलैपर्यंत 24 तास खुले. श्री विठ्ठलाला थकवा जाणवू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड लावला जाणार. आजपासून 24 तास विठुरायाचं दर्शन भाविकांना घेता येणार. पंढरपूरच्या वारीसाठी गोंदिया जिल्ह्यातून 21 बस सोडण्यात येणार. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची संख्या लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय. बीडच्या अंबाजोगाईत भव्य अश्वरिंगण सोहळा. सोहळ्यात वारकरी पाऊल फुगड्यांचे खेळ रंगले. रिंगण सोहळा पाहण्यात भाविकांची गर्दी. कोल्हापुरातील विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी सकल हिंदू समाजाची महाआरती. खबरदारीच्या दृष्टीने विशाळगडावर पोलिसांचा बंदोबस्त.
मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस. पुढील 2 दिवस रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा, तर आज साताऱ्याला मुसळधारेचा इशारा. रायगड जिल्ह्यातील 19 गावांना भूस्खलनाचा धोका. महाडमधील 9, पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा. ठाण्याच्या शहापूर भागाला मुसळधार पावसाचा फटका. शहापूरच्या कमरे पुलावर पाणी. भारंगी नदीचं पाणी परिसरात शिरल्यानं पूरजन्य स्थिती. मुसळधार पावसामुळे तळोजा पनवेल महामार्ग पाण्याखाली. अनेक गाड्या पुराच्या पाण्यामध्ये बंद पडल्या. उरण पनवेल मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं, वाहतूक मंदावली. पनवेलमधील नावडे नदीला पूर. कळंबोलीत पुराचं पाणी रेल्वे रुळावर. मंगळुरू एक्सप्रेस मुंबईला येताना कळंबोलीजवळ अडकली. पनवेलमधील पडघे गावाला पुराचा वेढा. पडघे गावाजवळून जाणाऱ्या नदीला पूर. अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती. सांगलीच्या चांदोली परिसरातील नैसर्गिक धबधब्यांची पर्यटकांना साथ. दमदार पावसामुळे धबधबे प्रवाहित. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात दमदार पावसाची हजेरी. 2 दिवस झालेल्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा पोहोचला 46.8%. अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शहरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, तर 15 दिवस दडी मारल्यानंतर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. यंदा पहिल्याच पावसाळ्यात पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना धरण भरलं. मुसळधार पावसामुळे अर्जुना धरण ओव्हरफ्लो. काल रात्रीपासून लांजा, राजापूर, साखरपा परिसरात जोरदार पाऊस. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर. पुरामुळे शेतामध्ये सुद्धा पाणी. मुंबईतील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा. समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईतील 10% पाणी कपात वाढण्याची भीती. ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट. पावसाने पाठ फिरवल्यानं धरणांनी तळ गाठला. बारवी धरणात 27% पाणीसाठा शिल्लक. नवी मुंबईकरांवरही पाणी कपातीचं संकट. मोरबे धरण क्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा. मोरबे धरण अद्यापही 70% पूर्ण. डोंबिवली पुन्हा आदरली. डोंबिवली एमआयडीसीमध्ये 2 स्फोट. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. कामगार कंपनीतच अडकल्याची भीती. एमआरडीएचा धारावी अधिसूचित क्षेत्रातील 2000 चौरस मीटर जागा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी. कुलाबा वांद्रे मेट्रो 3 साठी जायकाकडून 4656 कोटींचं कर्ज मिळणार. जायकाची वडाळा ते सीएसएमटी मेट्रो 11लाही कर्ज देण्याची तयारी. कुलाबा ते सिव्स मेट्रो 3 प्रकल्पातील स्थानकांच्या बांधकामासाठी तोडलेल्या 2600 झाडांपैकी अवघ्या 584 झाडांचं पुनर्रोपण. एमएमआरसीएलची उच्च न्यायालयाच्या विशेष द्विसदस्यीय समितीला माहिती. साऊंड टेस्टिंगमुळे पुण्यात नदीपात्रात मोठी वाहतूक कोंडी. शनिवारी साऊंड टेस्टिंग ऐकण्यासाठी नदीपात्रात गर्दी. वाशिममध्ये पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून 42 भारतीय पासपोर्ट रद्द. अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशी इसमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले होते भारतीय पासपोर्ट. पुणे पीएमपीएमएल पर्यटन बस मालामाल. जून महिन्यात पर्यटन बसचं उत्पन्न 1.5 लाख. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पीएमपीएमएलची पर्यटन बस सेवा. पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ. 6 महिन्यात पुणेकरांना 98 कोटींचा गंडा. 6 महिन्यात 1894 तक्रारी प्राप्त. सौर ऊर्जा योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज. मात्र पहिल्या 3 ते 4 महिन्यात केवळ 16,000 रूफटॉप सोलर यंत्रणा कार्यान्वित. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले, तर 2 जवान शहीद. शहीदांमध्ये अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ यांचाही समावेश. सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू. ढिगारा उपसण्याचं काम सुरू. काही लोक अडकले असण्याची भीती. मदत आणि बचाव कार्य सुरू. हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संशयित संजू यादवलाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
आसाममध्ये 30 जिल्ह्यात पुराचा कहर, 24 लाख निर्वासित, अर्ध्या तासात पुराचं पाणी कमरेपर्यंत, पळालो नसतो तर जीव गेला असता, बाधितांच्या प्रतिक्रिया. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा आज रद्द. गाझाच्या शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला, 16 जणांचा मृत्यू. रोहित शर्मा WTC फायनल चॅम्पियन्स ट्रॉफीत कर्णधार असेल, मला विश्वास आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू, जय शाह यांचा विश्वास. अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेत मोठ्या संख्येने भाविक दाखल. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच हैदराबादमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात चंद्राबाबूंचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ऑस्ट्रिया दौऱ्यावर, 9 ते 10 जुलै रोजी ते ऑस्ट्रिया दौऱ्यावर. तब्बल 41 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रियात जाणार. ऑस्ट्रियाच्या चान्सलरने पंतप्रधानांना दिलं खास निमंत्रण. प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता जॉन लांडो यांचं कर्करोगानं निधन, वयाच्या 63व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.